देशाकडे पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा कुणीही रांगा लावू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर इंधन खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचाही इशारा. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा. नाशिक, नागपूर, जालन्यामध्ये पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी, तर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन टंचाईचा भडका. जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांचा साठा संपला. पंपांवर प्रचंड गर्दी, नागरिकांची मोठी गैरसोय. अंबरनाथमध्ये टाकी फुल केल्यानं दुचाकीला आग, चालक थोडक्यात बचावला. इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पेट्रोलियम कंपन्यांकडून दुपारनंतर बुकिंगला ब्रेक. दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार. तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे पंपांवर इंधन टंचाई. कोल्हापूरनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधनावर लिमिट. दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2000 रुपयांचं इंधन मिळणार. जिल्हा प्रशासनाचा निर्णय. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून रॉकेल वाटपाचा निर्णय. प्रतिकुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना 3 लिटर केरोसिन मिळणार. आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा. निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुखडा. नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान. मुख्यमंत्री फडणवीसांनी ओढला रामरथ. शोभायात्रेमध्ये रामनामाच्या जयघोषात नागपूर नगरी तुंबली. रामनवमीनिमित्त मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य ड्रोन शोचं आयोजन. तब्बल 2000 ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये इतिहासाची, परंपरेची तेजस्वी छाप उमटली.